येणार आहे. तर अंदाज सांगतो की आज आज आभाळच येणार आहे. त्याच्यानंतर 30 तारखेला मात्र 30 तारीख लक्षात घ्या, 30 मार्चला इथून पुढं इकडं 15 किलोमीटर आणि इकडून 15 किलोमीटर तुमच्या इकडं पाऊस पडायला दिसेल. मात्र तुमच्या गावाला मात्र 31 तारखेला पाऊस येणार आहे. 31-1-2 एप्रिलच्या दरम्यान, 31 मार्च 1-2 त्या दरम्यान तुमच्याकडं पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं देखील सुटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर हे झाला 8 दिवसाचा अंदाज. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, यापुढं आता यावर्षीच्या उन्हाळ्यात प्रत्येक 10 दिवसाला एक अवकाळी येणार आहे. हे लिहूनच ठेवा. किती दिवसाला? 10 दिवसाला. आता मागं 17-18-19ला आलं. आता 30-31-32 30-31-1-2 तारखेला येणार. पुन्हा 8-9-10 तारखेला पुन्हा अवकाळी येणार. पुन्हा 18-19-20ला परत येणार. पुन्हा मेच्या महिन्यात देखील त्या टायमाला येणार. 10-10 दिवसाला एक अवकाळी येणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या शेतीची कामे, कांदा कसा असेल तसं ते काढून काटकसरीने काढायचं नियोजन करायचं. हे झाला तुम्हाला 1 महिन्याचा अंदाज. आता 2026ला पाऊस कसा पडणार आहे? काय झालं, प्रसार माध्यमातून बऱ्याच माध्यमातून असं सांगितलं की 2026ला 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे. तुम्हाला सांगतो 2026ला पाऊस फक्त कमी राहणार आहे. सरासरी इतका पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. मात्र तुमचे पिकच चांगले येणार आहेत. म्हणजे 2026 शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 27-28ला मात्र खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 2029ला पुन्हा कमी पडणार आहे. 30-31ला जास्त पडणार आहे. परत 2032ला कमी पडणार आहे. 33-34ला खूप पडणार आहे. 2035ला कमी पडणार आहे. 36-37 जास्त पडणार आहे. 2038ला कमी पडणार आहे. 39-40 जास्त पडणार आहे. 2041ला कमी पडणार आहे. 42-43 जास्त पडणार आहे. 2044ला कमी पडणार आहे. 45-46 जास्त पडणार आहे. 2047ला कमी पडणार आहे. 48-49 जास्त पडणार आहे. 2050ला कमी पडणार आहे. 100पर्यंत सांगू का? पण तुमच्या लक्षातच नाही यायचं. म्हणजे इतका अभ्यास तुमच्यासाठी केला आहे. पण यापुढं तुम्हाला एक सांगू इच्छितो, काय करा, यापुढं माझी परत तुमच्या गावाला येईल अगर नाही येईल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2 वर्ष खूप पाऊस पडणार आणि 1 वर्ष कमी पडणार. ज्या वर्षी कमी पडेल त्या वर्षी मात्र तुम्ही मालामाल होणार. म्हणून हे गणित कायमचं लक्षात घ्या. तुम्ही बघा, 23ला कमी पडला होता, 24-25 खूप झाला, आता 26ला कमी पडणार. यावर्षी बघा तुमच्या कापसाला उतार येणार, हरभऱ्याला येणार, कांद्याला येणार, ऊसाला येणार, सगळे पिकं मालामाला होणार. मग हे तुम्हाला अंदाज हे कायमचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे झाला पावसाबद्दल सांगितलं. तर तुम्हाला सांगतो यापुढं पाऊस कधी कोणाला विचारू नका. एक सगळ्यात सोपं गणित सांगतो. पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. दरवर्षी पाऊस कधी येतो? लहान मुलाला जरी विचारलं ते म्हणते 7 जूनला येणार. पण काय झालं, या वाढत्या तापमानामुळं, ग्लोबल वॉर्मिंगमुळं निसर्ग 22 दिवस पुढं सरकारला, थंडी 22 दिवस पुढं सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढं सरकारला आणि पावसाळा 22 दिवस पुढं सरकारला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो? 7 जूनला येतो. मग निसर्ग 22 दिवस पुढं सरकारला ना, मग आपण देखील पुढं सरकायला हरकत नाही. मग काय करा, आता यापुढं पावसाच्या तुम्हाला काय करतो, वर्षानुवर्षाच्या तारखा सांगतो. म्हणजे दरवर्षी त्या तारखेला महाराष्ट्रात पाऊस येणार. तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही, पण ह्या तारखा कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा. मग काय करा, 7 जूनला पाऊस येतो ना. आता 2026ला 27-28 जूनला तुम्ही कापूस लावायलेले दिसतील, सोयाबीन पेरायलेले दिसतील, मूग पेरायलेले दिसतील. म्हणून हे काय करा, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आणि तुमची पेरणी होणार. हे कायमचं लक्षात घ्या. कधी? आणि यावर्षी गेल्या वर्षी कधी झाली ती? शेवटच्या आठवड्यातच झाली ना. बरोबर आहे ना. तर आता दरवर्षी हे गणित लक्षात घ्या. त्याच्यानंतर जुलैमध्ये कधी पाऊस पडणार हे कोणाला विचारू नका. तुम्ही काय करा, कॅलेंडरमध्ये तारीख लिहून ठेवा. काय करा, तुम्ही बघा, या ठिकाणी सप्ताह म्हणून सांगतो. दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते? कधी 8 जुलैला येते, कधी 9 जुलैला येते, कधी 10ला येते. मग आपले वारकरी काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. म्हणून काय करा, 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 तारखेला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार. हे कायमचंच वयमध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर काय करा, आणखीन एक तारीख लक्षात घ्या, 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर, 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासह त्या 5 दिवसात पाऊस पडणार. ही एक तारीख कायमची लिहून घ्या. आणि एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला
दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासह एक अवकाळी पाऊस येणार म्हणून हे कायमचं लक्षात घ्या. हे झाला पावसाच्या तारखा सांगितल्या. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक. माझं नावच पंजाब आहे, आडनाव डक आहे. पण बरेच जण काय म्हणतात एक पंजाबचा डक आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज येतो. मी काय पंजाबचा नाही, काय नाही. मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे. तुम्ही जशी शेती करता, माझ्या वडील परदेश शेती आणि शेती करतो. पण मी काय होतं, वस्ती शाळेवर जिल्हा परिषदला अंशकालीन टीचर म्हणून काम करत होतो. पण हे काय झालं, 1995 ते 2002 आपल्या महाराष्ट्रातले लोक शेती करायलेत, बियाणं आणायलेत, खत पेरायलेत. ह्या सगळ्या काही गोष्टी तुमच्याजवळ होत्या, पण हा निसर्ग तुमच्या हातात नव्हता. मग या निसर्गाचा इतका अभ्यास आणि या अभ्यासाचा कुठंतरी उपयोग व्हावा म्हणून रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमतील त्या ठिकाणी जायचं आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, ह्या 5-6 वर्षापासून मला पाऊस कळत नाही. लहानपणी 8वीला शिकत असताना मला पाऊस कळत होता वडिलांसोबत, म्हणजे त्यावेळेसपासून अभ्यास आहे. पण काय झालं, परिस्थिती अशी झाली की 2002ला सुद्धा मी पाऊस सांगत होतो, पण प्रसारमाध्यमं नव्हते, पेपर होते, त्याच्याकडून तुमच्याकडे आमच्या परभणी जिल्ह्याचा तुमच्याकडे येत नव्हता, त्याच्यामुळं मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही. पण योगायोग काय झालं, 2004ला एक छोटा मोबाईल आला होता. मग मी टेक्स्ट मेसेज करायचो. पण काय झालं, 2004ची तुम्ही परिस्थिती आठवा, आपल्या शेतकऱ्याकडं 2004ला सायकल घ्यायची सुद्धा ऐपत नव्हती, तर मोबाईल कुठून भेटणार. मग त्याच्यानंतर योगायोग असे येत गेले, बीटी कापूस आल्याच्यानंतर शेतकऱ्याची उत्पादनात वाढ झाली आणि 2013-14ला अँड्रॉइड मोबाईल आला. अँड्रॉइड मोबाईल आल्याच्यानंतर सगळ्यात आनंद मला झाला बघा. कशामुळं, मी म्हटलं त्याच्यामध्ये काय आलं, व्हॉट्सअप आलं, ट्विटर आलं, फेसबुक आलं, सगळ्या गोष्टी आल्याच्यानंतर मी काय केलं, आपल्या महाराष्ट्रातले 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा असे सगळे विभाग केले. कशामुळं, जर पाऊस कर्नाटकमधून आला तर काय करायचं, दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज द्यायचा आणि त्यांचं नुकसान वाचायचं. जर पाऊस गुजरातमधून आला, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज द्यायचा, त्यांचं नुकसान वाचायचं. जर पाऊस तेलंगणातून आला, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अंदाज द्यायचा आणि त्यांचं नुकसान वाचायचं. असं करत करत मी 2016ला माझ्या मोबाईलमध्ये 1200 ग्रुप तयार केले. मी काय करत असतो, आपल्या शेतकऱ्याचं 1 दिवसानं, 10 दिवसानं, 1 वर्षानं नुकसान होणार आहे हे मला घरी बसल्या बसल्याच माहीत असतं. मग हे नुकसान होऊ नये म्हणून रात्रंदिवस शेतकऱ्याचे प्रयत्न करत असतो. यापुढं तुम्हाला सांगतो, कोणतंही तंत्रज्ञान कालांतरानं बंद होतं हे तर तुम्हाला माहीत आहे. तुम्ही बघा, पूर्वी रेडिओ आले होते, रेडिओ कालांतरानं 10-15 वर्ष चाललं, बंद पडलं. त्याच्यानंतर तंत्रज्ञानामध्ये काय आलं, वायरलेस फोन आला होता, ते बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं की इंटरनेट युग आलं आहे बघा. आता हे 10-12 वर्ष चाललं नाही, हे बंद पडलं. मग हे बंद पडल्यावर तुम्हाला हवामानाचा अंदाज कोण सांगा, तर मला सांगतो, हे जरी बंद पडलं ना, ह्या निसर्गातला एक एक प्राणी पाऊस सांगतो. म्हणून यापुढं तुम्ही बघा, रशियानं बघा साहेब, रशियानं काय केलं, व्हॉट्सअप बंद केलं, इंस्टाग्राम बंद केलं, फेसबुक बंद केलं. जर भविष्यात जर भारतानं हे बंद केलं तर एकमेकाला कोणालाच मेसेज जाणार नाही. हे जरी बंद पडलं तर मग आपल्या शेतकऱ्याला अंदाज कोण देणार. हे सगळं जरी बंद पडलं तर निसर्गातला एक एक प्राणी, पक्षी तुम्हाला पाऊस सांगतो. म्हणून निसर्गाकडे जरा लक्ष द्या. निसर्गाकडून पाऊस कसा अंदाज ओळखायचा, एक सगळ्यात सोपं कारण सांगतो. तुम्ही बघा, पावसाळ्यामध्ये ही गोष्ट वाटल्यास काय करा, तुम्हाला दाखवूनच देतो. तुम्हाला पावसाळ्यामध्ये दिवस मावळत असताना ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशेला तांबडं आभाळ होतं. आता यापुढं काय करा, फोटो काढून ठेवा. दिवस मावळत असताना फोटो काढून ठेवा. तांबडा आभाळ झालं की लगेच आपल्या मित्राला म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षायचं. मग हे तांबडा आभाळ काय असतं, वरुण राजाचं बी असतं, कोणतं बी पेल्याच्यानंतर 3 दिवसाला उगवतं, म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षायचं. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, 30 तारखेला बघा, तुमच्यानं ह्या साईडला असं लाल आभाळ झालेलं दिसत आणि राऊर इकडून जास्त होईल. आणि बघा 30 तारखेला आणि तुमच्या गावात जर आलं तर वाटलं इथला फोटो काढून बघा 31 तारखेला इथं पाऊस पडतंय का नाही. मग हे तुम्हाला अंदाज कोण देतो, निसर्ग देतं. त्याच्यानंतर परत एक सांगतो, पाऊस येईल का ओळखायचा. रामफळाचं झाड कोणाकडे इथं तुम्ही बघा, यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळे लागलेत ना. गेल्या वर्षी नव्हते, 8-2 वर्षी नव्हते, 23ला होते बघा. ज्या ज्या वर्षी रामफळाच्या झाडाला रामफळं खूप लागले, ते रामफळाचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे, असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं. मग तुम्हाला अंदाज कोणी द्याला, रामफळाचं झाड. त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात सोपं सांगतो, एक असं झाड आहे ते आपल्याला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं. झाड कुठे 1 वर्षाचा पाऊस सांगते का, पण सांगते. तुम्हाला सांगतो की पूर्वी आपले आजोबा पंजोबा असताना 1980ला 70ला
मग माझ्यासारखा अंदाज देणारं कोणी होतं का? कोणी नव्हतं. मग त्यांना एक झाड अंदाज देत होतं आणि त्या झाडाचं नाव आहे गावरान आंबा. गावरान आंबाच बरं का. गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा हवामान अंदाज सांगतो. कसा सांगतो तुम्ही बघा. ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकल्याच्या नंतर त्या कैऱ्या उतरून घरी आणल्या, पिकू घातल्या आणि त्या गावरान आंब्याचा रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2018पर्यंत ह्या पैठण तालुक्यातल्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 18पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. 19 नंतर आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलोराच लागला नाही, फक्त यावर्षी लागला आहे. आणि हे पिकला की समजायचं यावर्षी पाऊस कमी पडणार. मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या गावरान आंब्याने. योगायोगाने या ठिकाणी लिंबाचं झाड आहे बघा, त्याच्याहून सांगतो पाऊस कसा ओळखायचा. उन्हाळ्यामध्ये मेच्या महिन्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या लागल्या, ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज लिंबाचं झाड देतं. जांभळीचं झाडसुद्धा पाऊस सांगतं. तुम्ही बघा तुमच्या शेतामध्ये जांभळे बघा, यावर्षी जांभळीच्या झाडाला फुलवारा लवकर लागला बघा. जांभळीच्या झाडाला जांभळं लवकर लागले आणि ती जांभळं तुम्ही खायला सुरुवात केली, ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीचे कामे आटपून घ्या, पाऊस लवकर येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाडं देतं. आणखीन एक सगळ्यात सोबत सांगतो, पक्षाकडून कसा पाऊस ओळखायचा. तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतात काम करत असताना तुम्ही सरड्या बघतात बघा. सरड्या पाहिल्याच्या नंतर सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला, सरड्या म्हणतो शेतकऱ्यानं 10 दिवसानं मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतो. घोरपडी पाऊस सांगता. घोरपडी काय करतात? जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात. घोरपडीने बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले, कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो. आणखीन एक तुम्हाला एक सांगतो, तुमचे जे बैल येतात ते देखील पाऊस सांगतात, पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही काय करा, वाटल्यास बघायचं झालं तर तुम्ही बघा आता ह्या 3 दिवसामध्ये एखादा बैल तुम्ही शेतानं धुऱ्यानं पावसाळ्यामध्ये बैल चारत असताना बैल काय करतात? उधळतात. आमच्याकडे उधळणे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? उधळतात ना. बैल उधळले की तुम्ही म्हणायचं 8 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून. हे एक पाऊस येतं कारण लक्षायचं. आणखीन एक सुमार पाऊस येईल कसा ओळखायचं सांगतो. योगायोगाने या ठिकाणी मंदिर आहे म्हणून तुम्हाला सांगतो, दरवर्षी दीपावलीच्या अगोदर तुमच्या ह्या गावामध्ये काकड्याचं भजन चालू असतं आणि तुमच्या सगळ्या गावातले भजनकरी मंडळी पहाटे 4ला उठून असं लाऊडस्पीकर लावतात आणि इथं पहाटे 4ला काकड्याचे अभंग म्हणतात. तुमच्या गावच्या दीपावलीच्या अगोदरच्या पहाटेच्या काकड्याच्या लाऊडस्पीकरच्या अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात यायचं. आणखीन परत एक सांगतो, इथून रेल्वे ट्रॅक किती अंतर आहे? रेल्वेची पटरी नाही का? पण तरी माहीत असं म्हणून सांगतो, ज्या गावापासून रेल्वेचा ट्रॅक 10 किलोमीटर अंतरानं असल्याच्यानंतर, किती समजा इथून 10 किलोमीटर असताना रेल्वेचा पटरी असल्याच्यानंतर तिथून रेल्वे जात असताना तुमच्या गावाला कधीच आवाज येत नाही. पण पावसाळ्यामध्ये तुमच्या गावात तुम्ही शेतात काम करत असताना आणि त्या 10 किलोमीटरच्या अंतरानं रेल्वे जात असताना जर तुमच्या गावाला त्या रेल्वेचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षायचं. आणखीन जे एक सगळ्यासोबत सांगतो, आता उद्यान परवा बघा 27, 28 आणि 29 तारखेला तुम्ही शेतात गेल्याच्यानंतर गच्ची उभा राहिल्याच्यानंतर आकाशामधून विमान जाते. त्या विमानाचा आवाज तुम्हाला कधीच येत नाही, पण पावसाळ्यामध्ये तुम्हाला विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षायचं. आणखीन परत एक सांगतो की यावर्षी बघा तुमच्या चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्यात का नाही? चिंचाच्या झाडाला चिंचा खूप लागल्या की ते चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतं. त्याच्यानंतर तुम्ही बघा यावर्षी तुमच्या बोरीच्या झाडाला बोरच लागले नव्हते. बोरीच्या झाडाला बोरं नाही लागले की त्यावर्षी ज्वारीचं पीक येणार नाही असा अंदाज ते बोरीचं झाड देतं. त्याच्यानंतर तूर करतात का तुम्ही? तूर होणार आहे का नाही तुम्हाला एक झाड सांगते बघा. भोकरंड माहिती आहे ना? भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले. ते भोकरंडीचं झाड म्हणते शेतकऱ्यानं यावर्षी तुरीचं पीक खूप येणार आहे असा अंदाज ते भोकरंडीचं झाड देतं. त्याच्यानंतर आणखीन एक सांगतो, एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगते का? पण सांगते त्या झाडाचं नाव सांगतो. बिब्याचं झाड आहे का कोणाकडं? बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले. ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यानं दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतं. आणखीन दुष्काळ पडणार कसं ओळखायचं? 11 जूनला दुपारी 12 वाजता तारीख लक्षात घ्या. 11 जून दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं, सूर्याला जर खळं दिसलं तर निसर्गामध्ये शेतकऱ्यानं दुष्काळाचं संकट आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला दुपारी 12 वाजता करतो. त्याच्यानंतर
कधी कधी जून महिना लागला की काय होतं, तुम्हाला प्रसारमाध्यमातून लगेच बातम्या येत्या, पाऊस यायला, मान्सून आला, असं होतं. मग काय होतं, कधी कधी 5 जून जातो, 10 जून जातो, 15 जून जातो, पाऊसच येत नाही. मग पाऊस कोणाला विचारायचा? माझं म्हणणं कोणाला विचारायचं नाही, मला देखील विचारायचं नाही. एक सगळ्यात सोपं कारण सांगतो, हे जे झाडं आहेत ना, मग असं काय होतं, उभं वारं सुटतं. आणि उभं वारं सुटलं तर तुम्ही ब्राह्मणाकडे जा, ते सुद्धा सांगत नाही पाऊस कोणी येणार, कधी येणार. तर तुम्ही काय करा, मग पाऊस कोणाला विचारायचा? ह्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये चिमण्या आंघोळ करतात. चिमण्यांना जर मातीनं आंघोळ केलेली पाहिली की तुमचं पैठण तर 100% भरणार, हे ओळीमध्येच लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर परत सांगतो, पाऊस येईल का सोळक्याचा. योगायोगाने तुम्हाला सांगतो, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात सोपं पाऊस ओळखायचा, ज्या माणसाला दम आहे. आणि पावसाळ्यामध्ये ज्या माणसाला दमा असताना, दम्याच्या माणसाला काय होतं, त्रास होऊ लागला, आपले घरचे काय करतात, त्यांना दवाखान्यात घेऊन जातात. दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं तपासलं आणि डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि घरी जा म्हणलं की तुम्ही म्हणायचं पेंडॉलचा पाऊस पडणार. दम्याच्या पेशंटला डॉक्टरनं तपासलं, सलाईन लावलं की तुमच्या वड्याला गुडघे इतकं पाणी येणार. आणि दम्याच्या पेशंटला डॉक्टरनं तपासलं ना, 8 दिवस सुट्टी नाही दिली, तुमच्या इकडं मुसळधार अतिवृष्टी होणार. सगळ्यात सोपं लक्षात कारण घ्यायचं, आपला शेजारी दम्याच्या पेशंटला ॲडमिट केलं संभाजीनगर कुठं की तुम्ही म्हणायचं असा मुसळधार पाऊस पडणार. हे सगळ्यात सोपं आहे कारण लक्षाचं. आणखीन परत सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी याच्यामधून देखील पाऊस ओळखता येतो. तुमच्या इथं डोंगर नाहीत म्हणून तुम्हाला एक माहीत असं सांगतो, तुम्ही काय करतात, दररोज डोंगर बघता, ते डोंगर तुम्हाला दररोज दूर दिसतात. पण पावसाळ्यामध्ये काय होतं, तुम्ही डोंगर तुमच्या बाजूला असला आणि तुम्ही डोंगर बघितला आणि त्या डोंगरावर एखादं जर मंदिर असलं, एरवी तुम्हाला कधी दिसणार नाही. पण 3 दिवसात पाऊस येणार असला तर मग तुम्ही डोंगरावरलं ते मंदिर तुम्हाला असं स्पष्ट दिसू लागतं. ते मंदिर दिसू लागलं की तुम्ही मला 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षायचं. त्याच्यानंतर काय करते, योगायोगाने तुम्हाला सांगतो की हे करत असताना आणखीन एक पाऊस येईल का ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी, निसर्गातल्या प्राण्यातून, पक्ष्यातून हे देखील पाऊस ओळखता येतो. तर हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्या घरचे लाकडी दरवाजेसुद्धा पाऊस सांगतात. लाकडी दरवाजे कुठं पाऊस सांगतात का, तुम्ही वाटल्यास ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे फुगले, खिडक्या फुगल्या, ते म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज ते दरवाजा देतो. म्हणून हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे हे नाही, वीज आकाशात विलीत. बरेच जण काय म्हणतात, पाळीव माणसं वीज पडते. महिला तर बिलकुल म्हणतात पाळीव माणसं वीज पडते. माझी महिलाला विनंती आहे, तुम्ही काय करा, पाळीव माणसं वीज पडत नाही, पण तुम्ही काय करता, त्या पाळीव माणसाला तांब्याचं कडा हातात घालता. पुरुषांना विनंती की तुम्ही तांब्याचं कडा हातात घालत जाऊ नका. तांब्याचं कडा तुम्ही हातात घातलं, बाहेर गेला आणि विजा कडकडायला गेल्या तर बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कडं घालायचं नाही. आता तुम्हाला सांगतो, योगायोगानं हे तुमचं गाव आहे आणि जे बाहेरच्या गावून आले, तुमच्या गावामध्ये दरवर्षी इतक्या विजा कडकडतात, इतक्या विजा कडकडतात, ह्या तुमच्या गावात वीज पडत नाही आणि गावाच्या बाजूनं 2 किलोमीटरने विजा पडतात. मग ह्या तुमच्या गावातल्या विजा कोण वाचितं? तुमच्या गावातल्या विजा वाचणारं कोण आहे माहिती आहे का? हे मंदिराचं कळस आहे. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात जर तुमच्या मुरम्याला जर वीज पडली ना, ह्या मंदिराच्या कळसावर पडेल, कळस तुटून जाईल, पण ह्या बाजूच्या कोणाच्या घरावर पडणार नाही. मग हे कळस कशामुळे वीज वाचितं त्याचं कारण सांगतो. तुम्ही बघा, पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या होत्या, काशाचे तांबे होते, काशाचे प्लेट होते. आपले पूर्वज काय करायचे, अवकाळी पाऊस सुरू झाला ती वाटी घ्यायची, अंगणात नेऊन टाकायचे. रात्र्यात कधी वीज त्याच्या बाजूला पडायची लक्षात बी येत नव्हते. पण योगायोगानं महाराष्ट्रामध्ये जितके मंदिर झालेत ना, हे सगळे कासं धातूचे कळस आहेत. बघा, भविष्यात तुम्हाला पेपरला बातमी येईल. आता उद्याचा जे पाऊस येणार आहे ना, म्हणजे 30 ते 2 एप्रिलच्या दरम्यान तुम्ही बघा, एखाद्या तरी मंदिरावर वीज पडलेली तुम्हाला ह्या पेपरला बातमी येईल का नाही. मग हे तुम्ही बघा, ज्यांच्या घरात ती वाटी नसायची ना, मग ते काय करायचे, लोखंडी पार किंवा आपली आवताची पास घ्यायची, अंगणात नेऊन टाकायचे. वीज पडली तर त्याच्या बाजूला पडते, म्हणून हे कारण तुम्ही वर्षांना लक्षात घ्या. आता या विजेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. विमानाचा आवाज आला बघा.
विमानाचा आवाज यायला म्हटलं. बघा आता 3 दिवसात वातावरण बदलते का नाही, पाऊस येते का नाही. आता हे तुम्हाला बघायलाच आहे बघा, म्हणजे लाईव्ह तुम्हाला सांगितलं. म्हणजे याच्या पुढं कोणालाच विचारत जाऊ नका. आणि हिवाळ्यात विमानाचा आवाज आला की समजायचं 3 दिवसात आवाज येणार. आणखीन जरा जास्त जर वाजू लागले तर तुम्ही म्हणायचं आता 3च दिवसात येणार. त्याच्यानंतर आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्या तर पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत समतोल 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. अगोदर चांगलं सांगतो. तुम्ही बघा 10 ऑक्टोबर तर 10 नोव्हेंबर ज्यांच्या शेतामध्ये विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडला ना, त्यांच्या कापसाला उतार येणार, कांद्याला उतार येणार, ऊसाला येणार. कशामुळं? त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईड असतं, म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळं? या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावरावर पडतात, म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेता? माझी सगळ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना नारळाच्या झाडाखाली उभं राहू नका. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका. जे झाड जास्त हिरवगार आहे त्याची मुळी जितकी खोल पाण्याजवळ गेलेली असते ना, त्या झाडावर वीज पडते. म्हणून विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली उभा राहत जाऊ नका. जवळपास झाडावर 16% विजा पडतात. विजा कडकडत असताना तुमच्या बाजूला एखादं शेततळ असलं त्या तळ्याच्या बाजूला नदीच्या किनाऱ्या उभा राहू नका. तळ्यामध्ये 28% विजा पडतात. मग तळ्यामध्ये कशामुळे पडतात? कारण की तळ्यामध्ये पाणी असताना वीज काय करते? पाण्याला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना तळ्याच्या बाजूला उभा राहायचं नाही. विजा कडकडत असताना विहिरीमध्ये पोहत जाऊ नका, स्विमिंग टँकमध्ये पोहत जाऊ नका. पाण्यामध्ये वीज आकर्षल्या जाते, म्हणून हे एक लक्षात येतं. विजा कडकडत असताना तुमच्या गावातल्या पाण्याच्या टाकीखाली उभा राहू नका. पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते. तुम्ही बघा त्या पाण्याच्या टाकीखाली चुंबकीय पट्टी बसवलेली असते, त्याच्यामुळं ही एक काळजी घ्यायची. विजा कडकडत असताना तुमच्या गावातले असे लोखंडी विद्युत पोल असं त्याला हात लावून उभा राहू नका. ह्या लोखंडी पोलवर देखील वीज पडते. पण हे तुमच्या कशामुळे लक्षात येत नाही? कारण की हे पोल जमिनीमध्ये रवलेला असतो आणि ते ओलीपर्यंत रवलेला असल्यामुळं वीज पडल्याच्यानंतर तुमच्या गावची लाईट ट्रिप होते. पण हे एक लक्षात येतं. विजा कडकडत असताना एखाद्याच्या शेतामध्ये घराजवळ लाईटचा ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याच्या बाजूला उभं राहू नका. लाईटच्या ट्रान्सफॉर्मरवर वीज पडते. त्याच्यावर कशामुळे पडते? कारण की तिथं आर्थिंग दिलेलं असतं. वीज काय करते? आर्थिंगला शोधते, पाण्याला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना त्याच्या बाजूला उभं राहायचं नाही. सगळ्यात सोपं विजा कडकाडायला लागलं की आपला जो मित्र आहे, आपला जो कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचवा. आणि एवढं करून विजा कडकाडायला आहे आणि तुम्ही खूप दूर आहे आणि मग स्वतःचा जीव कसा वाचायचा ती देखील सांगतो. विजा कडकडत असताना आपल्या पायामध्ये चप्पल किंवा बूट घातलेले ठेवायचे. आपले पाय जमिनीवर आर्थिंग झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. मग विजा कडकाडायला तर आपण शेतात दूर आहे, मग स्वतःचा जीव कसा वाचायचा? मग काय करायचं? शेतामध्ये एखादा खड्डा बघायचा, खड्ड्यामध्ये तिथं लाकूड घ्यायचं, लाकूड त्या खड्ड्यात टाकायचं, पायात चप्पल बूट घालायचं, त्या लाकडावर पाय ठेवायचे, खाली बसायचं, ही मान दोन्ही पायाच्या मधात घालायची. असं केल्याच्यानंतर तुमच्या अंगावर वीज पडणार नाही. हे सगळ्यात सोपं लक्षात यायचं. हे झालं विजेबद्दल. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, गेल्या वर्षी काय झालं, मोटरसायकलवर जात असताना सुद्धा मोटरसायकलवर विजा पडलेल्या आहेत. म्हणून विजा कडकडत असताना काय होतं, पाऊस यायला म्हणून शेतकरी काय करतात, लिंबाच्या झाडाखाली तिथं आसरा घेतात. म्हणून थांबत जाऊ नका, सरळ आपलं घर जवळ करायचं, निवाऱ्याच्या ठिकाणी जायचं. म्हणून ही काळजी घ्यायची. विजेबद्दल झालं. आता गारपिटीबद्दल सांगतो. तुम्ही काय करा, एखाद्या तज्ज्ञाला विचारा गारपीट कुठं होणार आहे, कशी होणार. तुम्हाला कोणताच तज्ज्ञ सांगणार नाही. पण तुम्हाला सांगतो, या गारपीटीवर अभ्यास करण्यासाठी मला 15 वर्षे गेले. किती वर्षे गेले? तर 15 वर्षे करत असताना तर मला साहेब एक किस्सा सांगतो की तुम्ही बघा, पूर्वी तुमच्या इथं गार पगार येत होते का नव्हते? येत होते ना. मग ते काय करायचे, तुमच्या गारा बांधायचे, मंत्र्यानं गारा बांधत होते ते. आता तुम्हाला तर सविस्तर सांगतो. तुम्ही बघा, आमच्याकडे असा तो वाडा आहे बघा, आमच्या घरी देखील गार पगार येत होते. पण हे गार पगार येत असताना तुम्हाला सांगतो, मी विजेवर अभ्यास, आपलं गारपिटीवर अभ्यास करत असताना महाराष्ट्रातल्या 50 ठिकाणी जिथं गारपीट झाली तिथं गेलो. तिथे गेल्याच्या नंतर काय झालं, डोंगरावर गेलो, डोंगरावर गारपीट झाली. डोंगराच्या बाजूला 2 किलोमीटरनं काळीची जमीन होती, तिथं नाही झाली. मग त्याचं कारण शोधलं. जिथं हलकी जमीन आहे, जिथं खडकाची जमीन आहे, तिथं गारपीट होते, तळ्यामध्ये होते. हे लक्षात गोष्ट आले. मग त्याच्यानंतर तुम्हाला गारपिटीबद्दल घरचा एक किस्सा सांगतो. तुम्ही बघा, पूर्वी काय होतं, आमच्या घरी आजी होत्या बघा, आणखीन आजी आहेत. तर वाडे असल्यामुळं ते गार पगार यायचा आणि त्या आजीला म्हणतात, आजी
तुमच्याकडं किती जमीन आहे? आजी म्हणायच्या 20 एकर. मग ती म्हणायचं आजी तुमची काळीची जमीन किती आहे? आजी म्हणायची इकडं 10 एकर काळीची आणि 10 एकर इकडं डोंगराकडे आहे. तर म्हणायचं आजी मी त्या तुमच्या डोंगराकडल्या मात्र मंत्रांना गारा आपलं या काळ्या जमिनीतल्या मंत्रांना गारा बांधून टाकतो. आजी म्हणायच्या हो आपलं गारपिटीपासून नुकसान करणार आहेत. मग ती म्हणा हो म्हणायचे. मग आम्ही छोटे छोटे असताना हे असा तांब्याचा तांब्या बघा, हे तांब्याचा तांब्या देवापासला घेऊन येतो, त्या गार पगाराजवळ देतो. ते त्याच्यातलं पाणी हातात घ्यायचा आणि काळ्या जमिनीकडे फेकायचा. आजीला म्हणायचं आजी आता तुमच्या काळ्या जमिनीच्या गारपीट होणारच नाही, आता ती मंत्रानं मी बांधून टाकली. आणि तो लगेच निघून जायचा. गेल्याच्या नंतर काकूला म्हणायचं काकू त्याने आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या पण डोंगर काढल्या बांधल्याच नाही. काकू म्हणायचं